तुमचे बोले अवधारा. हाय. एरवी या लक्षणाच्या निजसारा, मी आपाडे कीर अपुरा, परी तुमचे बोले अवधारा, थोरावे जरी. या ठिकाणी अर्जुन काय म्हणत आहे की या लक्षणाच्या निजसारा ही जी त्या ठिकाणी आपण लक्षणं सांगितलेली आहेत, कोणती लक्षणं सांगितलेली आहे काल आपण पाहिलं की नाही. हे असो कथा सांग वेगी. मग अर्जुन म्हणतले सलगी देवा, य संत चिन्ह अंगी न ठकती माझ्या. तर काय झालं देवा की हे संताचे असणारे चिन्ह म्हणजे संताचे असणारे जे काही लक्षणं आपण त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे कोणते लक्षणं सांगितलेले ते तीर्थस्रोत आणि शत्रू का उदास आणि मित्रू, हा भावभेद विचित्रू कल्पकायचा. म्हणजे त्या संतांच्या ठिकाणी काय लक्षणं पाहायला मिळतात. तीर्थस्रोत आणि शत्रू, त्याच्या ठिकाणी स्रोत नाही. स्रोत म्हणजे सोयरे आणि शत्रू, याच्यामध्ये भेद आहेत का, हा कोणत्या प्रकारचा तो भेद त्या ठिकाणी पाहत नाही. का उदास अनु मित्रू, एखादा मनुष्य त्या ठिकाणी उदास असतो आणि कोणी त्या ठिकाणी मित्राप्रमाणे असतो, सखाप्रमाणे असतो. हा भेद भावभेद विचित्र कल्पकायचा. अशा प्रकारे हा विचित्र कोणत्या प्रकारचा भेदभाव वगैरे सारी तिथं ती लक्षणं येऊन गेलेली आहेत. म्हणून असे असणारे संतांची लक्षणं माझ्या अंगी मग माझ्या ठिकाणी न ठाकती माझ्या ठिकाणी, आणि देवा ही माझ्या ठिकाणी मात्र राहत नाही, आहेच नाही, असं अर्जुन त्या ठिकाणी सांगत होता काल. तर त्याचा विचार करून पाहताना एरवी या लक्षणाच्या निजसारा, आणि देवा खरं जर पाहायला गेलं तर ही सारी जी लक्षणं आहे या लक्षणांचा निजसार, निज म्हणजे मूळ, निज म्हणजे मुख्य, आणि त्या लक्षणाचा काय केला सारा म्हणजे त्याचं तात्पर्य, त्याचं सगळं सार, म्हणजे त्याचा सगळा अभिप्राय, या सगळ्याचा काय केला विचार केला. पण विचार केल्याच्या नंतर देवा माझ्या पक्क लक्षात आलं. काय लक्षात आलं? मी आपाडे कीर अपुरा. मी म्हणजे अर्जुन, अपाडे, म्हणजे नाही, पाडे म्हणजे योग्यतेचा, तुलनेचा, बरोबरीचा. काय मी मात्र कीर म्हणजे खरोखर त्या योग्यतेचा त्या ठिकाणी नाहीये. मग मी कसा आहे? अपुरा आहे. म्हणजे ह्या संत चिन्हांच्या चांगल्या लक्षणांचा जर बारकाईने विचार जर केला देवा, तर त्या सगळ्याचं तात्पर्य काढलं तर त्या सगळ्या तात्पर्याच्या पुढं मी कसं आहे? मी खरोखर त्या ठिकाणी अपुरा आहे, अपूर्ण आहे. मी मात्र त्या ठिकाणी पूर्ण नाही, असं अर्जुन त्या ठिकाणी काय स्पष्टपणे सांगत आहे. म्हणजे अर्जुन ज्या अर्थी स्पष्टपणे सांगत आहे त्या अर्थी अर्जुन आपलं कबूल करतोय की नाही. अर्जुनाने आपलं कबूल केलं. का बरं कबूल केलं? कारण जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कबूल करता येत नाही, तो मी मागं पण सांगितलं की नाही की गाव मामा कुठपर्यंत असतो? जोपर्यंत आपल्याला तो गाव मामा म्हणून कळत नाही. त्याला फक्त आपण जर मामा म्हटलं की मामा केलं का मामा काय असतो? मग मामा मस्तपैकी ना तग धरून बसलेला असतो, तो काही केलं सोडत नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? हा गाव मामा आहे हे कळलं की गाव मामा बरोबर घर खाली करतो की नाही. तसं अर्जुनाने काय म्हटलं? मी आपाडे, मी मात्र त्या योग्यतेचा नाही, मी अपूर्ण आहे. म्हणजे अर्जुनाने कोणता अभिमान दाखवला का? अभिमान मात्र अर्जुनाने दाखवलेला नाही. अर्जुनाने आपलं कबूल केलं. काय कबूल केलं? जसं संत म्हणतात की नाही, माझे मज कळो येते अवगुण, काय करू मना अनावर, आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणा वाचा. अख्खा अभंग पाहून घ्या. म्हणून त्या ठिकाणी हे म्हणतात की नाही तुकोबर आहे की माझे मज कळो येते अवगुण, म्हणजे मी खरंच किती अवगुणी अन्यायी काय म्हणून सांगू. देवा मी किती सांगू, पतित मी परिमित्री वाचा पतित. हे सारे अभंग पाहून घ्या त्याच्यामध्ये. म्हणजे दुसऱ्याचं गुणदोष पाहिजेच नाही. आधी गुणदोष कोणाचे पाहिजे? सगळ्यात आधी गुणदोष आहेत ते आपण आपले गुणदोष त्या ठिकाणी पाहिले का मग आपल्या लक्षात येतं का सगळे गुणदोष आमच्याच ठिकाणी, इतरांच्या ठिकाणी गुणदोष नाही. कारण इतरांच्या ठिकाणी जर आपल्याला गुणदोष पाहिजे असेल तर आपल्याला आधी काय व्हावं लागेल?
आपल्याला ती नजर यावं लागेल. काय? दुसऱ्याचे दोष पाहण्याची. बरोबर आहे की नाही? आणि तुकोबराय म्हटले की नाही, कास या गुणदोष पाहू अनेकांचे. मज काय त्याचे थोडे असे, म्हणजे दुसऱ्याचे गुणदोष मी त्या ठिकाणी का पाहावं बरं? बरं, ज्याचे पाहिजे त्याच्यापेक्षा माझे काही कमी आहे का? माझे कमी नाहीचे. का बरं? कारण मी गुणवंत झालो कशासाठी? दोष जाणयासाठी. माझं पोटी बळकट दूषण. माझ्याच पोटामध्ये बळकट दूषण आहे आणि इतरांना का नाव ठेवू? तसं अर्जुन म्हणतो की नाही, देवा ही सारी संतांची जी लक्षणे, या लक्षणांच्या पुढे जर सगळा विचार जर केला, तर ह्या लक्षणांच्या पुढं, ह्या संत चिन्हाच्या पुढं खरोखर देवा मी काय अपोरा त्या ठिकाणी आहे. त्यांची अवस्था काय झालेली आहे? त्यांची अवस्था म्हणजे विशेष काहीतरी त्या ठिकाणी अवस्था आहे. मग आपण ती संतांची लक्षणं पाहून आलो. म्हणून अर्जुन म्हणतो, देवा खरं पाहायला जर गेलं ना, तर त्या सगळ्यांच्या पुढं काय मी मात्र अपुरा आहे, अल्प आहे, सामान्य आहे. परंतु देवा तुमचे बोले अवधारा, थोरावे जरी परी अवधारा. परंतु देवा अवधारा म्हणजे ऐका ना देवा, काय? जरी तुमचे बोलावे, आणि जर तुम्ही जर बोलायला जर मला लावलं, तुम्ही जर माझ्यावर जर कृपा केली, तर थोरावे तेवढा मोठेपणा, तेवढा थोरपणा माझ्या ठिकाणी येईल का नाही? माझ्या ठिकाणी नक्कीच येईल ना. काल उदाहरण दिलं का नाही, जैसे मधुवने केले दुर्वासी, तर काय मधुवने केले दुर्वासी, म्हणजे त्या ध्रुवाला त्या ठिकाणी स्तुती करायची होती देवाची, पण देवाची स्तुतीच करता येत नव्हती. पण भाव अंतःकरणामध्ये प्रगट झाला की नाही. खरं पाहायला गेलं तर आपल्याला पण स्तुती करता येत नाही देवाची. मग नाही का स्तुती करता येणं, पण आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी पहिला काय झालं पाहिजे? भाव तयार झाला पाहिजे. जर आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी जर भाव तयार झाला, तर काय करेल देव? बाहेरून कृपा करेल का देव आतूनच कृपा करेल? देव खरा आतून कृपा करतो. ज्ञानदीपेन भास होता. ज्ञान स्वरूपाचा दिवा हा भगवंत काय करतो? आतूनच लावतो. का बाहेरून लावण्याची आवश्यकता आहे? बाहेरून लावण्याची आवश्यकता नाही. बाहेरून लावणं म्हणजे दिखावा करणं, आणि आतून लावणं म्हणजे दिखावा न करणं. हा भगवंत आतून ज्ञानाची दिवे प्रकाशित करणार नाही का? मग देव कुठे? आतमध्ये. का रे माझा तुझं नाही कळवळा, आसुनी जवळा हृदय असता. आहे का नाही? जवळा आणि हृदय असतं म्हणजे हृदयात राहणार आहे का नाही? द्वारकेचा राणा म्हणायचं नाही. उशीर का लावला द्वारकेच्या राय, असं म्हणायचंच नाही. द्वारकेच्या राय म्हटलं का देव कुठून येणार? मग द्वारकेवरून येणार, कारण मग अंतर पडेल ना द्वारकेवरून यायला. आणि का नाही माझा तुझं नाही कळवळा, असूनही जवळा हृदय असता, म्हणजे हृदयात असून तुला कळवळ आहे, म्हणजे आता हृदयात म्हणजे जवळ आलं का नाही. मग इतका जवळ त्याला त्या ठिकाणी म्हणायचं. अर्जुनाच्या अंतकरणात काय भावे? का देव तू जवळ आहे माझ्या. आणि देव खरंच अर्जुनाच्या जवळ नाही का? आता अर्जुनाच्या जवळ आहे. आणि जवळ असल्यामुळं देवा तू किती जवळ आहे. मग ऐक ना, काय ऐक म्हणजे, जर काय म्हणलं या ठिकाणी, जर तुमच्याने बोले, आणि जर तुम्ही मला बोलायला जर लावलं, तुम्ही जर माझ्यावरती कृपा केली, तर मी थोरावे त्या ठिकाणी तेवढा थोर होणार नाही का? तेवढा मोठा होणार नाही का? केवढा? संतांची जी लक्षणं आहे, संतांची जी चिन्ह आहे, त्या लक्षणांच्या एवढा. ऐक नाही, माझ्याकडं सुद्धा तेवढी लक्षणं, तेवढी सारी चिन्ह माझ्या ठिकाणी पण पाहायला मिळतील. पण कधी? तुझ्या कृपेनं त्या ठिकाणी तुमच्या बोलण्यातून तेवढा थोरपणा माझ्या ठिकाणी नक्कीच येईल. जी तुम्ही चित्त द्याल, तरी ब्रह्म मिया होईजेल. काय झाले अभ्यासिजेल, सांगाल जे. बघा, जी शब्द वापरला, जी शब्दाचा तात्पर्य काय घ्यायचं? जिथं जिथं जी शब्द येतो का नाही, तो मोठा आदरवाचक असतो, आहे का नाही? मग आता इथं कोण बोलला पहिल्यांदा? अर्जुन बोललाय ना. आणि मग जी कोण म्हणलं आता थोडक्यात? जी कोण बोलला असेल बरं? जी भगवंतच जी म्हणतो. आता भगवंताची ज्या अर्थी म्हणता असेल त्या अर्थी आता आपण आपल्या मनाने जोडा जरा थोडं, लागेल तसं लागणार अर्थ. बरं, जी ज्या अर्थी म्हटले त्या अर्थी भगवंत अर्जुनाला फार हलकं समजतात का? बाप मानतात, आहे का नाही? जी म्हणतात, एवढं जी. बर ठीक आहे, जी जी एवढं बोलले. आणि काय म्हणलं आता? जी बोलायच्या नंतर पुढे बोलायचंच नाही. म्हणले जी ठीक आहे, तुम्ही चित्त द्याल, तरी ब्रह्म मी होईजेल. देवा तुम्ही काय कराल? चित्त द्याल. तुम्ही मन द्याल असं नाही म्हटलं, तुम्ही बुद्धी द्याल असं नाही म्हटलं,
मग तुम्ही काय द्या, तुमचं चित्त द्या. कारण चित्त जे असतं ते काय करतं, चित्ताचं तात्पर्य काय बरं, आपण मागं पण पाहिलं का नाही, एकच अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ते चित्त जे असतं का नाही मागे, ते तुकोरांचे एक अभंग पाहतो आपण, त्याच्यामध्ये पडलं विसर स्वप्न माझी, आधीचं चरण काय, पडला विसर स्वप्न माझी, किती तूप मागितलं होतं त्याने, तूप किती मागितलं होतं श्री गुरूंनी तुकोरायांकडं. हा, पावशर, पावशर तूप मागायतात का नाही. मग हे पावशर तूप ज्या अर्थी आलं, त्या अर्थी ते 3 पावशर राहिलेलं ते त्याच्याबरोबर आहे का, ते पण राहिलं जातं, ते नाही राहिलं जात. जसं चित्त आलं, मग त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार आला का नाही, का ते अंतःकरणाचे विभाग नाहीत का, अंतःकरणाचे विभागच येते. ते काय अंतःकरणाला सोडून आहे का, ते मात्र अंतःकरणाला सोडून नाही, ते अंतःकरणाला धरूनच आहे. मग पावशर तूप मागितलं तर त्याच्यामध्ये बाकीचं सगळं आलं का नाही, ते बाकीचं सगळंच आलं. कारण एकच अंतःकरण आहे, भाकर एकच असते, तिला 4 जागे केलं का ते पावकोर पावकोर, त्याला चतकोर चतकोर असं त्या ठिकाणी म्हणतो की नाही. म्हणजे एक चतुर्थांश चतुर्थांश, तो चतुर्थांश त्या एक भाकरीपेक्षा वेगळा असतो का, एक भाकरीपेक्षा वेगळा नाही. मग पण हे चित्त सांगितलं, हे चित्त म्हणजे कसं असतं, हे चित्त लोण्याप्रमाणे असतं. जिथं पण आपण जरा चित्त देऊन जर एखादी गोष्ट केली तर काय होते बरं, ती गोष्ट त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात असते. फक्त आपलं चित्त असलं पाहिजे. कोणती गोष्ट करत असताना आपण काय म्हणतो, आधी चित्त थाऱ्यावर असलं पाहिजे. मग चित्त थाऱ्यावर असल्यावर काय होतं, ती गोष्ट नक्कीच पूर्ण होती ना. आणि हे चित्त चित्त सांगत असताना चित्ताचं लक्षण सांगितलं, मागं भोजनामागं ती तूप पावशर. मग हे तूप कसं असतं, मृद सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणजे तूप कसं असतं, मृद असतं की नाही, मऊ असतं की नाही, सज्जनाने त्याच्यात जर बोट लावलं आणि दुर्जनाने त्याच्यामध्ये बोट लावलं, असं बोट शिरवताना त्या दुर्जनाला कसं लागन आणि सज्जनाला कसं लागन, दोघांना सारखंच लागन ना, दोघांना सारखंच लागन की नाही त्या ठिकाणी. तसं ते सज्जनांचं चित्त कसं असतं, मऊ असतं. तसं देवाचं चित्त कसं असेल, मृद असेल ना, मऊ असेल ना. मग काय द्या, देवा तू जर जास्त बुद्धीचा विचार केला, मला तेवढी बुद्धी आहे का, बरं माझं मन चंचल चपळ, जाता येताना लगेमुळं, आणि अहंकाराच्या बाबतीत सांगायला गेलं तर हे तिन्ही नको. मग काय दे, द्यायचं झालं तर देवा मला चित्त दे, आहे का नाही, चित्त दे आणि चित्तच घे, दुसरं काही घेणं देणं आहे का. माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरून या बाहे बव्हा तारे दातारा, चतुरा तू शिरोमणी, सारा अभंग आहे त्याच्यामध्ये. म्हणून माझे चित्त तुझे पायी, किंवा माझं चित्त तुझ्या बाई जाऊ दे, किंवा द्यायचं असेल तर काय कर, तुझं चित्त मला दे. बरोबर आहे का नाही. म्हणून चित्त त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे. म्हणून जी तुम्ही चित्त द्याल, जर तुम्ही त्या ठिकाणी काय चित्त द्याल, चित्त फार महत्वाचं. चित्त जर दिलं, तुमचं जर लक्ष माझ्याकडे जर दिलं, तर काय होईल बरं, तरी ब्रह्मम या होईजेल, तर मी कोण होईल, ती ब्रह्माचे लक्षण आहे का नाही. येतं ही सज्जनांची, संतांची जी संत चिन्ह जे आहेत, ते ब्रह्मस्वरूपाचे लक्षण आहेत का नाही, ती सारे असणारे काय ब्रह्मस्वरूपाचे लक्षणं आहेत. पण त्या ब्रह्मस्वरूपाच्या लक्षणाला प्राप्त होण्याकरता काय, चित्ताची फार महत्वाचे. चित्त म्हणजे भगवंताने सुद्धा चित्त दिलं पाहिजे आणि आपण सुद्धा चित्त त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मग चित्त कसं असलं पाहिजे, जसं सांगितलं का नाही, आता आता संतांचं चित्त कसं असतं, मृद सबाई नवनीत, तसं आपलं सुद्धा चित्त कसं असलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, डोळ्यामध्ये कणू आणू तेही न समाये, तैसे शुद्ध करा हित, नका चित्त बाटू. डोळ्यामध्ये किती मोठा कचरा गेला म्हणजे सण होतो बरं, डोळ्यात गेलेला कचरा, डोळ्यामध्ये कणू आणू, म्हणजे कणू नाही, आणू इतका लहान जरी असेल तरी तो न समाय, समाय म्हणजे मावत नाही. किती मोठा डोळ्यात तो, डोळ्यात गेलेला कचरा, आपण म्हणतो अहो डोळ्यात कचरा गेला, आपण तेव्हा तर नाही दिसत, डोळ्यामध्ये कचरा दिसत नाही. अहो मला चांगला सलतोय, म्हणजे सलतोय ना, पण दुसऱ्याला दिसत सुद्धा नाही, म्हणजे इतका लहान असेल, बरोबर आहे की नाही, तो सुद्धा त्याच्यामध्ये मावतो का, सण होतो का, तेवढा सुद्धा सहन होत नाही, आहे का नाही. तैसे शुद्ध करा हित, नका चित्त वाटव, म्हणजे तेवढं सुद्धा चित्तामध्ये, हा सज्जन आहे, तो दुर्जन आहे, हा चांगला आहे, तो वाईट आहे, एवढं सुद्धा कुठं, त्या आपल्या अंतःकरणामध्ये राहता कामा नाही. म्हणून
तितकं शुद्ध करा. जर तितकं शुद्ध केलं तर काय होईल बरं, चित्तामध्ये समाधान निर्माण होईल. आणि असं जर चित्तामध्ये समाधान जर झालं तर काय, चित्त समाधान तरी विष वाटे सोने. बघा, तुम्हाला विष जरी पुढं आलं तरी ते विष काय होईल, तुम्हाला सोन्याप्रमाणे वाटेल. बघा ही अवस्था, फक्त चित्त शुद्ध होणं फार गरजेचं आहे. चित्त पाणी हायचे, फक्त शेवळ बाजूला करायचं. मग तसे चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्रवती आणि व्याघ्र खाती सर्पतया. बघा आपल्याला किती व्याघ्राची, सापाची, याची त्याची भीती, पण ही सारी भीती तुकोबरायना आहे का? तुकोबरायना अजिबात भीती नाही. ते चित्त शुद्ध तरी शत्रू मित्रवती. शत्रू आहे का नाही, वाघ सर्प वगैरे, शत्रू मित्रवती. व्याघ्र न खाती सर्पतया, म्हणजे वाघ जवळ जरी आला तरी न खाती तया. कोणाला? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. विष ते अमृत, आघात ते हित. विष काय होईल त्याला? अमृताप्रमाणे होईल. झालं का नाही मीराबाईंना, विष अमृताप्रमाणे. विष ते अमृताप्रमाणे होईल. आघात ते हित, जेवढे जेवढे आघात ते संकट, तेच जणू काय तुमच्या हिताचं त्या ठिकाणी ठरू शकतं. सारा अभंग पाहण्यासारखं त्याच्यामध्ये. मग सगळ्यात काय महत्व दिलं? चित्ताला त्या ठिकाणी महत्व दिलं. म्हणजे आपलं काय असलं पाहिजे? चित्त त्या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे, आहे का नाही? चित्ती चित्ती तुझे पाय डोळा मुख, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. बघा, हेच एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून या खरा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, किती छान सांगितलं बरं. म्हणून हे चित्त फार महत्वाचं आहे. असं चित्त त्या ठिकाणी असेल तर मग मला सांगा, बोध व्हायला वेळ लागतो का? ज्ञान व्हायला, आता तिथं बोधच व्हायचं ना, म्हणजे ज्ञान व्हायचं ना. मग ज्ञान होण्यासाठी काय, चित्त आपलं त्या ठिकाणी स्थिर असलं पाहिजे. हा बोला ना महाराज. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राही तिथे. चित्त निर्मळ करा. गोपाळ म्हणजे तो परमात्मा येऊन त्या ठिकाणी राहील, हाय का नाही? तुकोबराय म्हणतात की नाही, म्हणले त्या बाया आहे का नाही, त्या धुण्याकरता जातात पाण्या त्या वाड्याला, कुठं काय वाहतं पाणी असतं. पण ते पाणी जर खराब असेल आणि चांगला महागाचा साबण आणला, कोणता, रिन व्हील काहीतरी आता साबण आहेत तुम्हाला माहिती, हा चांगला साबण आणला आणि त्या साबणाने त्या धुवायचा प्रयत्न केला पण पाणीच खराब आहे, मग साबणाचा काय दोष आहे का? तुकोबराय म्हणले, नाही निर्मळ जीवन. जीवन म्हणजे पाणी निर्मळ नाही, चांगलं नाही, स्वच्छ नाही. नाही निर्मळ जीवन, काय करील साबण. तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काय. तसं चित्त जर शुद्ध नसेल तर भगवंत म्हणले तुम्ही लक्ष द्या. अरे भगवंत लक्ष द्यायला तयार आहे ना, पण आपलं जर निर्मळ नसेल तर काय करील साबण. तसे चित्त शुद्ध नाही, ते तर बोध करेल काय, आहे का नाही? सारा अभंग, नपुंसक पुरुषाशी बाय काय करेल त्याशी, वांजाना होते लेकुरे काय करतील भ्रातारे, वृक्ष न धरी फळ काय करील वसंत काळ. काय करेल वसंत, प्राण गेली या शरीरा काय करेल व्यवहारा. अशा पद्धतीने काय होऊ शकतं, चित्त जर शुद्ध नसेल तर त्या ठिकाणी भगवंताने किती चित्त आपल्याकडे दिलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून म्हणतात तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईल, आणि त्या ठिकाणी मी मात्र ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. पण चित्त मात्र तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आता हे असं आता हे सुचायला लागलं का, चित्तामध्ये आता यायला लागलं ना, हे चित्तामध्ये असं विचार केला का ते चित्त, त्या अभ्यासच त्याच्यासाठी करायचा असतो ना. मग अभ्यास करताना काय होतं, ते पूर्वी ना काय असायचं, मुलं आणि शाळेमध्ये गेले का पूर्वी गुरुजी असं सांगायला येत नसायचे घरी, पोराकडे लक्ष द्या बरं का, पोराचं चित्त जाग्यावर नाही, आहे का नाही? तर पोराकडे कोणी लक्ष द्यायचं असतं, मुलांकडे लक्ष कोण द्यायचं? गुरुजीने लक्ष द्यायचं असतं, मास्तरने लक्ष द्यायचं असतं, का आईवडिलांनी लक्ष द्यायचं असतं. बरं, आईवडिलांनी जर किती लक्ष दिलं, चित्त म्हणजे लक्ष देणं, आहे का नाही? किती लक्ष दिलं, मग त्या आईवडिलांना सगळं लक्ष देता आलं तर त्यांना शाळेत घालायची काही आवश्यकता आहे का? ते एक असं बाळासाहेब ठाकरे, ते त्याने असं एक व्याख्यानामध्ये सांगितलं होतं. ते म्हणले काहीच येत नव्हतं, शाळेमध्ये गेलं ना काहीच येत नसायचं. गुरुजी वैतागले माझ्यावरती आणि गुरुजी म्हटले चला निघा घरी, म्हणले
शाळेमध्ये येऊ नका म्हणले तुम्ही. शाळेमध्ये आल्या म्हणजे उन्हाळे काय करतात, हाणामाऱ्या करतात, भांडणं करतात. चला म्हणले आता उद्यापासून येऊ नका, आणि दिलं काढून. आणि मग ते बाळासाहेब ठाकरे घरी आले आणि वडिलांना सांगितलं. म्हणले गुरुजीने सांगितले, म्हणले शाळेत काय तुम्ही येऊ नका. तुम्ही शाळेमध्ये येऊ नका, तुम्ही शाळेत येण्याच्या काही कामाचे राहिले नाही, तुम्ही येऊच नका शाळेत, असं स्पष्ट सांगितले. आणि त्याने आपल्या वडिलांना सांगितल्याच्या नंतर वडील म्हणले थांब 2 मिनटं. म्हणले एक कागद घेतला, त्याच्यावर लिहिलं त्या चिठ्ठीवरती. म्हणले काय लिहिलं? त्याच्यात असं लिहिलं होतं की मास्तरला ही चिठ्ठी दे. आणि मास्तरकडे चिठ्ठी गेली, मास्तरने वाचली. काय त्याच्यामध्ये लिहिलं होतं? आम्ही तुम्हाला धोंडा पाठविला. आणि खाली लिहिलं तुम्हीच आम्हाला परत धोंडा पाठविला. म्हणजे काय? आम्ही तुम्हाला काय पाठवलं होतं? धोंडा. धोंडा म्हणजे दगड. आम्ही तुम्हास धोंडा पाठविला, तुम्ही पुन्हा आम्हास धोंडाच पाठविला. म्हणजे आम्ही तुम्हाला काय पाठवलं होता? धोंडा पाठवला. म्हणजे मग काय करायचं होतं तुम्ही? धोंड्याचा नको असणारा भाग बाजूला करायचा होता. आणि धोंड्यात एक मूर्ती असते, ती तयार करून आम्हाला द्यायची होती तुम्ही. मग तुम्ही काय केली? आम्हाच पुन्हा धोंडा पाठविला, आम्हाला परत धोंडा पाठवला. याचा अर्थ काय? मास्तर तुमचं आमच्या धोंड्याकडे लक्ष नाही, म्हणून आमचा धोंडा धोंडाच राहिला, असं सरळ अर्थ होतो. तसं गुरुजींचं लक्ष असलं पाहिजे, गुरुजींचं चित्त असलं पाहिजे. कुठं? मुलांकडे शिकवण्याकडे. जर मुलांकडे शिकवण्याकडे गुरुजींचं चित्त असेल, तर तो धोंडा न राहता धोंड्यामध्ये पण एक मूर्ती तयार होऊ शकते. मग अर्जुनाचं म्हणणं बरोबर आहे की नाही? तुम्ही चित्त द्या ना देवा, मग मी ब्रह्म होईल. मग मला ब्रह्म होण्यासाठी काय कठीण आहे? काही कठीण नाही. म्हणून म्हटले जे तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म म्या होईजेल. काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे. पण आता माहिती देवा तुम्ही काय म्हणाल? अर्जुना तुला ब्रह्म व्हावं वाटतं ना? ब्रह्म म्हणजे असं काय चुटकीचा मांडव आहे का? चुटके वाजवली झाला मांडव तयार, असं आहे का? असं नाही. ब्रह्म होण्यासाठी फार कष्ट घ्यावं लागतात. काय करावं लागन? अभ्यास करावा लागेल, आहे का नाही? हे ब्रह्म म्हणजे काय? देरे हारीन खाटल्यावरी. खाटल्यावर झोपल्या मिळतं का? नाही, कष्ट करावं लागतात. काय काय करावं लागतं? अंतकरण शुद्धी, अंतकरणाची स्थिरता, पहिल्यांदा ते 2 साधनं. नंतर त्याने साधन चतुष्टय असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर समाधी षटकाचं वर्णन काय साधन चतुष्टयामध्ये थोडं आलं का? साधन चतुष्टयामध्ये समाधी षटकाचं किती मोठं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं काय? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व. हे झाल्याच्या नंतर पुढं काय? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन. आणि मग पुढं काय? श्रीगुरूंनी केलेला उपदेश, श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्याशी करणाचा समद्रूप श्रवण. ऐक नाही, अपरोक्ष ज्ञान हेतू, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ते परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, विचारसागराचा पहिला तरंग. सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला. त्याच्यामध्ये संशय विपर्य राहतो, तो पण गेला पाहिजे. मग तो यथार्थ रूपाने ब्रह्म होईल, याचा सारा विचार त्याच्या ठिकाणी. काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी. ऐक नाही, साऱ्या विचार ओव्या त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजे ब्रह्म होणं सोपं आहे का? ब्रह्म होणं सोपं नाही. या सगळ्या गोष्टीचा काय करावं लागेल तुम्हाला? हे सगळे साधनं सांगितले का नाही? किती साधनं आली? पहिल्यांदा कोणतं साधन आलं? अंतकरण शुद्धी, अंतकरणाची स्थिरता, आहे का नाही? अंतरंग साधनं, बहिरंग साधनं, याचा विचार केला की नाही आपण विचार सागरात? त्याच्यानंतर साधन चतुष्टय. साधन चतुष्टय म्हणजे काय काय त्याच्यामध्ये आलं? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. किती झाली? 6. त्याच्यानंतर पुढं कोणती साधनं? ही 4 साधनं, ती 2 साधनं. 6 झाल्याच्या नंतर पुढं अंतरंग साधनं सांगले ना आपल्याला. मग पुढची अंतरंग साधनं कोणती? अंतरंग साधनं आता बोललो का नाही? काय काय त्याच्यामध्ये पाहिजे? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व. हे झाले का नाही? मग पुढं काय करायचं? हे झाल्यावर मग नंतर श्रवण झालं पाहिजे. श्रवणाचे प्रकार केलं. आपातच श्रवण, ऐक ना, अंग श्रवण, अंगी श्रवण, श्रवण, नंतर मनन, नंतर ते समाधीचं असणारं समाधीसारखं निधिध्यासन करायचं तैलधारेप्रमाणे. नंतर ते ब्रह्मत्व आहे तत्व पदार्थ शोधन करायचं, ऐक नाही? ही सगळी किती साधनं करायची? 10 साधनं करायची. कोणी करायची? दुसऱ्याने करायची. ना आपण ब्रह्म व्हायचं का आपणच करायची? आपणच त्या ठिकाणी करायचे असतात. महत्वाचं आहे हे. जर आपण हे नाही करायचं आपल्याला आणि मला ब्रह्म व्हायचंय, चालेल का? असं करून चालेल का? असं करून चालणार नाही. याचा काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल.
असं देवा तू मला म्हणशील. अर्जुना, हा काय चुटकीचा मांडव नाहीये. मग तुला काय करावं लागेल, या सगळ्याचा अभ्यास करावा लागेल, आहे की नाही. मग असं तुम्ही म्हणाल का नाही देवा, अर्जुना हे सहजासहजी होण्यासारखं नाही, त्याचा अभ्यास करावा लागेल. करील की देवा, काय झालं करायला, आहे का नाही. मग म्हणले मी करील ना अभ्यास. बघा इथं ओळीत काय म्हटले त्यांनी, काय झाले, काय झालं मला अभ्यास करायला, काय झाले अभ्यासीजेला सांगाल जी, तुम्ही मला अभ्यास करायला सांगाल की नाही, जे कारण, जे म्हणजे कारण अभ्यास करायला सांगाल की नाही. काय झाले, मग मला अभ्यास करायला त्या ठिकाणी काय झालं, मी मात्र अभ्यास करण्याकरता तयार आहे. म्हणजे अर्जुन त्या ठिकाणी पूर्णपणे तयारीत आलेला आहे. आता काही माघार घ्यायला मात्र तयार नाहीये. बर. आता कोणासारखं व्हायचं अर्जुनाला, अर्जुनाला त्या संतांसारखं व्हायचंय. कोणत्या संतांसारखं व्हायचंय, आता त्या 5 नंबर मागे 132 वाचलं की ती सारी संतांची लक्षणं त्याच्यामध्ये आलेली आहेत. तुम्ही सगळी त्या काय इथं 5 नंबरमध्ये पाहिले का नाही. आता व्यापक एक एक की एकदेशी, आता त्याला व्यापक म्हणावं का संकुचित म्हणावं का एकदेशी म्हणावं, हे उहापोह जे ऐसे, असा उहापोह, उठाठेव, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आईशी, ते करावी ठेले आपल्याशी दुजेनविन. आता द्वैत राहिलं का, दुजेपणा राहिला का, दुजेपणा राहिला नाही. मी व्यापक आणि संकोचपणा राहील का, याचा ओ पोह वाटा घाट उटा रेटा करायची काही गरज आहे का, सगळंच थांबून जातं त्याच्या ठिकाणी. आईसा शरीराची परी कौतुके, परब्रह्माची ने पाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिय गा. आयसा शरीरातच परी कौतुके काय नवले, परब्रह्माची ने पाडे तुके, परब्रह्माच्या योग्यते इतका असा त्या ठिकाणी झालेला असून, जेने जिंकली एके इंद्रिय गा, ज्याने आपली त्या ठिकाणी इंद्रिय जिंकलेली आहे, तो जितेंद्रिय सहजे, सहजच तो इंद्रियावर विजय करणारा आहे. तोच योगयुक्त, म्हणजे त्यालाच योगयुक्त म्हटलं जातं. काय, जेने साने थोर नेने जे कवने काळी, ज्याच्या ठिकाणी लहान थोर असा कोणत्याही काळात प्रतीला त्याला अनुभव येत नाही, सगळीकडे सम अनुभव येतो. म्हणे हे झालं साने थोर, म्हणजे जीव त्याच्यामध्ये भेद पाहिले ना आपण, जीवजीवाचा भेद. आता इथं जीवजीवाचा भेद आहे का, लहान थोर वगैरे असा कोणत्याही प्रकारचा भेद राहिलेला नाही. आता इथं जडाचा भेद, देखे सोन्याचे निखळ, मेरू यसने ढिसाळ, आणि मातीचे निखळ ढिखळ, सारसेचे माने देखे, म्हणजे सोन्याचे निखळ, सोन्यासारखं निखळ शुद्ध असणार, मेरू यसने ढिसाळ, मेरू सारखे असणारे पर्वत, आहे का नाही. आणि मातीचे ढिखळ आणि मातीचं ढेकळ काय करतो की सारसेची माने सारखंच मानतो. पाहता पृथ्वीचे ने मोल थोडे, आयसे अनघ रत्न चोखडे, असं चांगलं असणार पृथ्वीच्या मोल इतकं रत्न जर पाहिलं, देखे दगडाचे ने पाडे निचाडू, आयसा तो दगडाच्या इतकाच किमतीचा आहे, असा निचाडू आयसा. निचाडू म्हणजे निष्काम निरीचे झालेला आहे. बघा खाली पण आले, देथे तस्रोद आणि शत्रू का उदास आणि मित्रू, हा भाव भेदू विचित्रू कल्पुकायचा, तया बंधू कोण कायाचा, कोण बंधू त्याचा आणि कसला भाऊ, आहे का नाही. द्वेष्या कोण त्याचा, त्याचा दोष करणार तरी कोण राहिला, मीच विश्व ऐसा जयाचा, मीच विश्वरूप झाला. मग जवळचा परका असा भेद राहिला का, कोणताच नाही. मग तयाच्या आधी ठी अधमोत्तम असे किरटी, तयाच्या दृष्टिकोनामध्ये नजरेत लहान मोठा असे किरटी, असं काय असेल का. काय परिसाच्या कसवटी वाणिया की जे, म्हणजे परिसाची कसवटी, कसवटी कायची केली, सामान्य दगडाची नाही, परिसाचीच कसवटी केली. आणि मग सोनं जरी आलं त्याच्यात हिनकस जर राहिलं, तर ते हिनकस तरी ठेवेल का, हिनकस पण ठेवणार नाही. हा, आणि मग मग ते बाकीच्या सगळ्याला त्या ठिकाणी सोनं करण का, त्याची दृष्टी कशी आहे, ती असणारी कसवटी, कशाची, परिसाची कसवटी झाल्यासारखी नजर त्याला आली. ते जैशी निर्वाण सुवर्णची करी, आहे का नाही, तैशी जयाची बुद्धी चराचरी. ते जसं त्या ठिकाणी काय निर्वाण म्हणजे शेवटी सुवर्णच करील त्याला, तैशी जयाची बुद्धी चरा आचारामध्ये, म्हणजे सगळीकडे ह्या याच्यामध्ये चर आचारामध्ये ह्या पृथ्वीवरती सगळीकडे त्याला तशीच प्रकारची बुद्धी झालेली आहे. आता हे किती वाचायचं बरं. ते जे विश्व अलंकाराचे विसर, ते जे ऐक नाही विश्व अलंकाराचं विश्वरूप हेच काय जणू अलंकार आहे, ऐक नाही. जसं वस्त्र पाहिलं आणि वस्त्रातले धागे पाहिले, विश्वपट ब्रह्म दोरा, ऐक नाही, विश्वपटे, आणि त्याच्यात मध्ये दोरा काय, ब्रह्म हा द्वार आहे. किती दोरे, सगळीकडे दोरे दोरे ब्रह्मरूपानेच भरलेले, त्यानेच हा जणू काय विश्वाचा पट झालेला आहे. म्हणून विश्वपट विसुरे, है की नाही,
विश्वपटाचा विश्व अलंकाराचा जे सगळा विस्तार जरी असेल पाहता अनाने आकारे, आणि त्याच्यातले आकार थोडे लहान मोठे त्या ठिकाणी येतात, तरी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. परब्रह्म हेच कोणी सोने, आणि त्या सोन्यापासूनच हे अनेक प्रकारचे लहान मोठे विश्वाचा विस्तार करणारे अलंकार त्या ठिकाणी झालेले आहे. आयशे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे. आता हे किती बोलायचं बरं. आता इथं लवकर जवळ पान सापडलं म्हणून तिथे बोलायला सुरुवात केली. म्हणून हे आपल्याला सगळ्याला माहीत झालेले ही सगळी संतांची असणारी काय लक्षणं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून म्हणतात काय हा हा हो न्योनो कवनाची कहाणी. आता हे देवा, ह्या मागच्या 132 पान नंबरवरती तुम्ही जे सांगितले ही कोणाची कहाणी हो? काही नाव आहे का त्याला? त्याला काही ज्ञानोबराय नाव दिलं का, तुकोबराय नाव दिलंय का, नाथबाबा का कोणत्या संतांचं तुम्ही नाव दिलेलं? किती संत आहे ऐक नाही. ही कोणाची लक्षणं हो देवा? ही तुम्ही लक्षणं सांगितली, ही कथा सांगितली, ही कवनाची कहाणी, ही कहाणी कथा कोणाची तुम्ही सांगितले हो? ऐकोनी स्लागे जती असो अंतकरणी देवा. ही सगळी लक्षणं सांगितली ना, माझ्या अंतकरणामध्ये काय स्लागे जती म्हणजे त्याची जणू काय त्या ठिकाणी स्तुतीच करावी. कोणाची? ही कोणाची लक्षणं सांगितली माहीत नाही ना. आता तुम्ही जर त्याचं नाव जर मला सांगितलं असतं तर मग त्याचं नाव घेऊन मी त्या ठिकाणी स्तुती केली असती. मला फार आता स्तुती करू वाटते. ते सगळं मी आपल्या अंतकरणामध्ये ऐकलं ना, माझ्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी काय एक उत्कट असा भाव तयार झालेला आहे. कोण ही संत, कोणाची लक्षण आहे, कोणाची कथा आहे, कोणाची कहाणी, कोणाच्या गोष्टी सांगता, ती मी सगळ्या ऐकल्या देवा. आणि ऐकून काय माझ्या अंतकरणामध्ये आता त्यांची स्तुतीच करावी असा भाव माझ्या अंतकरणामध्ये तयार झालेला आहे. ऐकूनही स्लागे जती असो अंतकरणी. ते सगळं ऐकून माझ्या अंतकरणामध्ये त्यांची जणू काही स्तुतीच करत राहावं असं त्या ठिकाणी झालेलं आहे. पण असो असो इथं शब्द इथं पुढे घ्यायचा. असो आयशे झालेपणाची शर्याने कायशी देवा. देवा आयशे झालेपणा म्हणजे काय? त्या ठिकाणी ते पूर्णत्वाला गेलेले उंच देवाचे चरण तेथे झाले. अधिष्ठान झालं म्हणजे तिथं ते ठाण पक्क झालेले. आता ती जागा मजबूत झालेली आहे का नाही. स्त्रियाने म्हणजे श्रेष्ठ अवस्था त्यांची प्राप्त झालेली आहे. ज्यांची देवा अशा प्रकारची श्रेष्ठ अवस्था तयार झालेली, त्याची महती काय का सामान्य असेल का देवा? त्याची महती काहीतरी विशेष त्या ठिकाणी असेल. आयशे झालेपणाची स्त्री आशे झाले म्हणजे अशा प्राप्तत्वाला सिद्धत्वाला प्राप्त झालेल्या असणाऱ्या महाताची श्रेष्ठत्वा ऐक नाही थोरवी त्या ठिकाणी काय असेल जरा द्यावं त्या ठिकाणी, आणि त्याचं काय वर्णन आपण त्या ठिकाणी करावं. का हा का हा नाही इथं हे अंगा म्या व्हैजो का ये तुले गोसावे आपलेपणे की जो का तव हसून श्रीकृष्ण हो का करू म्हणते. काय म्हटलं त्या ठिकाणी पा हे अंगा म्या व्हैजो का आहे का नाही. हे देवा ही सगळी संतांची लक्षणं तुम्ही सांगता, पण हे अंगा म्हणजे मी स्वतः ते होईल का? होईल ना देवा. आता तू असल्याच्या नंतर मला व्हायला काही कठीण आहे का? काही नाही. मग हे अंगा म्हणजे त्या स्वरूपवान मी स्वतः म्हणजे स्वरूपवान कोण आहे? ते संत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले की नाही, त्या स्वरूपाचा अंगा म्या व्हैजो म्हणजे अंगा मी स्वतः ते ब्रह्मस्वरूप होईल का नाही त्या ठिकाणी. ब्रह्मस्वरूप मात्र मी त्या ठिकाणी होईल का? होईल म्हणजे प्रश्नच केलेला आहे. होईल का रे देवा? बर ये तुले गोसावी आपुलेपणे की जे ये तुले एवढे गोसावी म्हणजे काय? मी गोसावी असे समस्त त्रैलोक्याचा. मी गोसावी कोण आहे? गोसावी शब्दाचा आपण मागे विचार केला. जो असणाऱ्या त्रिभुवनाचा सगळ्यांचा मालक, त्याला त्या ठिकाणी स्वामी मालक गोसावी असं त्या ठिकाणी आहे का नाही. तो विश्वश्रेतेचा भरता मीची गा पंडुसुता. मी गोसावी असे समस्त त्रैलोक्याचा, मी समस्त असणारा त्रैलोक्याचा मालक आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? मालक आहात. तुम्ही कोण आहात? गोसावी आहात. आणि मग काय करा तुम्ही? आपलेपणे मला तुम्ही काय करा? आपलं करा, आपलं म्हणा आहे का नाही. कधी कधी काय होतं, एखाद्या कोणा आपल्याला काही काम करून घ्यायचं असेल आणि जर आपल्या जवळचं असेल, आपल्या भावकीतलंच असेल आहे का नाही, तर काय म्हणतो आपण
अहो आपल्या पहिलं आपल्या भावकीकडे पहा, आपल्या जवळच्याकडे पहा. लोकांचं काय करायचंय, ते राजकारणातले लोक मोठा विचार करतात. काय त्या राजकारणाचं घेता, काय त्या पक्षांचं घेता. आपला माणूस आहे त्याच्याकडे पहा. आता ते नावच दिलं आपला माणूस, आहे का नाही. कुठून तरी काढलंय त्याने फक्त म्हणायचं आपला माणूस, आहे का नाही. मग आपला माणूस म्हणल्याच्या नंतर आपल्या माणसाकडे पहिलं आपल्याला काय करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. तसं द्यावा. काय करा तुम्ही, आपला मला आता तुम्ही आपलं समजा ना, आहे का नाही. आणि देवाने आपलं नाही म्हटलं का. अहो देवाने खरं आपलं म्हटलेलंच आहे अर्जुनाला, पण अर्जुनाच्याच पण लक्ष देत नाही. परत अर्जुन काय म्हणतं, तुम्ही आपलं म्हणा ना, आपलेपणे आपलं समजून, आहे का नाही. आपलेपणे म्हणजे आपलं म्हणून, आपलं समजून, आहे का नाही. की जो कसं करा ना, मला काय करा, ब्रह्मस्वरूपता, ती अवस्था, मला त्या अवस्थेला तसं प्राप्त करा ना देवा. कसं समजून, आपलं समजून, आहे का नाही. एवढं येतुले म्हणजे देवा, एवढं आपलं समजून, मला मला एवढं आपलं समजून त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करा ना देवा, आहे का नाही. हम्म. हे अंगाम्या व्हायचं व्हायचो का. हा, येतुले गोसावी आपले पण तिजू, एवढं द्यावा आपलं समजून मला तुम्ही तसं ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी करा, आहे का नाही. हा, मग आता मला सांगा, ह्या देवाला, त्या अर्जुनाला ब्रह्मस्वरूप करायला काय अडचण आहे मला सांगा बरं. हा अर्जुन, हा भगवंत अर्जुनाला ब्रह्मस्वरूप करू शकतो का नाही. हा भगवंत अर्जुनाला ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी करू शकतो. त्या उपमन्यूची गोष्ट आपण ऐकली की नाही. उपमन्यूची, उपमन्यू एक बाळ धाकुटे, आहे का नाही. लहान असणारं बाळ धाकुट, लहान असणारं छोटं असणारं बाळ. मग त्या बाळाला काय पाहिजे होतं, त्या बाळाला पाहिजे होतं दूध, आहे का नाही. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या अर्था. काय दूध भाता, काय शिराबी दूध भाता द्यायची ना. म्हणले काय आलं, त्या उपमन्यूला काय पाहिजे होतं, दूधच पाहिजे होतं. का बरं दूध पाहिजे होतं, कारण त्याला त्याच्या आईनं आतापर्यंत जे दूध दिलं, ते कसं दूध दिलं होतं, आई गरीब होती ना. म्हणून ते काय करायची, पाण्यामध्ये पीठ कालवायची आणि दूध करून द्यायची आणि पे म्हणायचं, बाळ आवडीनं दूध प्यायचं. त्याला काय दुधाची गोडीचं काही ज्ञान देणं नाही, पण आई मला दूध देते ना. पण त्याच उपमन्यूने काय केलं, राजाचा मित्र त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर त्या राजाच्या राणीनं त्याच्या मित्राला दूध दिलं आणि म्हणलं आता याचा मित्र आहे, मग याला द्या. त्याला पण दूध दिलं आणि दुधाची गोडी त्यांनी चाकली आणि मग कळलं, बघा काय दूध आहे. मग आतापर्यंत आमच्या घरी दूध असायचं, ते कसं होतं. ते म्हणले ते खरं दूध नव्हतं, हे खरं दूध आहे, याची चव काहीतरी वेगळीच आहे, ऐक नाही. मग घरी आल्याच्या नंतर आईला म्हणलं, आई मला तुम्ही त्या ठिकाणी जे दूध देत होता ते दूध खोटं होतं. मग ते आई पण कबूल झाली, अरे बाळा आपली तशी परिस्थिती नाही, म्हणून मला तुला तसं समाधानाकरता दूध द्यावं लागत होतं. नाही म्हणले मला आता उद्यापासून तेच दूध पाहिजे. म्हणले असं दूध भेटणार नाही. मग म्हणले असं दूध कुठे भेटत. अरे म्हणले तो भगवान शंकर आहे, त्यांचं एक नाव आहे आशुतोष. म्हणजे बाकीच्या देवाची किती उपासना कर, ते हाडं भाडं घेणारे देवे, बरोबर आहे की नाही. पण हा देव मात्र आशुतोष आहे, लगेच प्रसन्न होतो, वेळ लागत नाही, त्याला जास्त कळवळा असतो, आहे का नाही. जा त्याची म्हणले उपासना कर, त्याला प्राप्त करून घे. आणि मग ते निघाले प्राप्त करून घेण्याकरता, प्रसन्न झाले देव. आणि काय म्हणले देवा, अरे मला दुधाची वाटी दे ना. काय तैसा अवतार्याचा नाही नाही काहीतरी आठवतं का बघा बरं ते. मागा दूध दे म्हणतल्यासाठी करुणी शिराबाची, करुणी काय शराब्दाची वाटी आणि उपमन्यू पुढे दुर्जटी करून ठेवली, असं काहीतरी उभे. म्हणून त्या कशाची वाटी करून ठेवली, एवढी एवढी दुधाची वाटी नाही, दुधे भरून वाटी लावेल तुझ्या तोटी ओटी, असं म्हटलं की नाही. एवढी वाटी नाही, शिराब्दाची म्हणजे शेर म्हणजे दूध आणि आब्दी म्हणजे समुद्र, समुद्राचीच वाटी करून काय केली, त्या उपमन्यू पुढे ठेवली. तैसा पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, किती श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्यूच्या अर्था. त्याच्या इच्छे करता काय शिराब्दी दूध भाता द्यायची ना, आहे का नाही. दूध भाता करता, आहे का नाही. काय त्या ठिकाणी शिराब्दी शिराब्दी म्हणजे दुधाचा असणारा सागर, त्या ठिकाणी करून ठेवला का नाही, करून ठेवला. तैसाच कैसा
जसं श्री शंभूची प्रसन्नता आहे की नाही, तैसाच औदार्याचा उदारतेचा कुरठा म्हणजे घर. मला वाटतं 5व्या अध्यायात हे उभे झाले. तैसा औदार्याचा कुरठा कृष्ण आपू झालिया. हा. अ, हम्म. हा का सर्व सुखाचा ओसोटा, वसतिस्थान, आश्रयस्थान तोच नव्हा, तो नाही का मग त्या ठिकाणी, तो आहे ना त्या ठिकाणी. म्हणून हे सगळं अर्जुनाला पक्क माहीत आहे. आणि पक्क माहीत आहे त्याच्यामुळं काय म्हणला, जर देवा तुम्ही एवढं आपलं जर मला समजून तसं केलं, तर मी ते स्वरूप असणारं ब्रह्मस्वरूप आहे त्या ठिकाणी मी होणार नाही का, संतांच्या लक्षाप्रमाणे मी होईल, आहे का नाही. तर हसवणी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. तेव्हा तो श्रीकृष्ण काय हसून, देव हसला त्या ठिकाणी. का बरं हसला बरं. हसण्यासारखीच गंमत आहे का नाही. विचारसागराच्या 4थ्या तरंगात पाहिलं का नाही आपण, काय पाहिलं त्याच्या ठिकाणी. ते शिष्य आले होते, शुभ संतती राजाची मुलं आले होते, ऐका नाही. काय काय मत होती. देव म्हणले श्रीगुरु आम्हाला काय संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची. त्यांनी ते सगळं वर्णन केलं. आम्ही शुभ संतती राजाची मुलं आहोत, असे आहोत तसे आहोत. आम्ही आतापर्यंत कर्म उपासना केली. कर्म उपासनेने होऊन होऊन काय होतं, पुण्य होतं. पुण्य झाल्याच्या नंतर स्वर्गाला जातो. स्वर्गाचं संपलं का पुण्याची पावटी सरे, परत या माघारी, येतो माघारी, परत इथं यायचं, ये जा हे सगळं. तेव्हा श्रीगुरु काय तिथं पण हसले का नाही. तसं इथं भगवंत हसले, आहे का नाही. का भगवंत हसले. आता हा भगवंत अर्जुनासाठी तयार आहे का नाही. अर्जुनासाठी भगवंत तत्पर आहे, तयार आहे, आहे का नाही. तरी पण आता हा अर्जुन काय म्हणतोय, देवा एवढं करा ना आपलं समजून. आणि देवा अर्जुनाच्या स्वाधीन नाही का. देव तर अर्जुनाच्या स्वाधीन आहे, आणि तरी हा म्हणतोय करा ना. मग हसण्यासारखं नाही तर काय बरं. आता हे भरपावसात मूड धरण्यासारखं नाही का. देव जवळ आहे आणि देव द्यायला तयार आहे, आणि देवा एवढं करा ना, मग हसण्यासारखं नाही होईल का. मग देव हसून म्हणते, हसून म्हणू लागले, करू 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 म्हणते. देव म्हणले तू म्हणतो ना आता करूच, आता मी म्हणतो तो असं नाही, आता तू पण म्हणतोय, मग आता करू म्हणायला काय हरकत आहे. आता मी स्वतः देणं वेगळं, बघा आता सांगणाऱ्याचं सांगणं वेगळं. तुम्ही उद्या थोडं थोडं बोलत चला, आणि ऐकणारीच माणसं आम्ही थोडं थोडं बोलू का, मग सांगणाऱ्याला बरं नाही वाटायचं का. सांगणाऱ्याला पण बरं वाटतं ना. सांगणारा आतापर्यंत म्हणतोय तुम्ही थोडं थोडं तयार व्हा, तुम्ही सगळ्यांनी तयार होणं मला फार बरं वाटतं. मी एकट्याने काय सांगून करावा, थोडं थोडं तुम्ही असावा. एकटाच करतो झुलता पूल एकट्याने चालायचं, त्यापेक्षा तुम्ही पण जरा थोडं चालले तर कसं वाटतं. आणि उद्या तुम्हीच म्हणू लागले, अहो आम्हाला पण थोडी बोलायला संधी देता का हो. एखादा असं करा ना, एखादा असा पाठ तयार करा का सगळ्या साधकांनी थोडं थोडं बोलावं. हप्त्यातून 1-2 दिवस असू द्या ना, काय फरक पडतो. मग असं जर तुम्ही जर म्हटले तर सांगणाऱ्याला किती बरं वाटतं बरं. मग हे आहे का नाही असं. तुम्ही बोला असं, मग मग हसल्यासारखंच होईल तिथं. म्हणून म्हणतो की तेव्हा हसून श्रीकृष्ण, तेव्हा हसून श्रीकृष्ण हो का करू म्हणते. तू म्हणतो ना हो का, करू मग म्हणते. आता देव म्हणले चला ठीक आहे आता करूच आम्ही म्हटले. देखा संतोषी एक न जोडे, तव सुखाचे सैंग साकडे, मग जोडल्या कवणीकडे आपुरे पडे. मग काय म्हणलं त्यांनी, देखा म्हणजे पहा, संतोषू एकू न एक न जोडे. संतोष म्हणजे आनंद, संतोष म्हणजे सुख, संतोष म्हणजे समाधान. जोपर्यंत एक थोडा लवलेश अंतकरणामध्ये, तो समाधानाचा एक लवलेश का होईना अंतकरणामध्ये जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत सुख आहे का बरं. तोपर्यंत सुख नाही. कुठं सुख नाही, कुठेही घ्या कुठेही जा, कुठं सुख नाही म्हटलं की नाही. बघा ना, तवची तोपर्यंत सुखाचे सैंग म्हणजे फार, साकडे म्हणजे कठीण, कष्टपद, कष्टप्रद, अवघड, ऐक नाही. म्हणजे जोपर्यंत एक सुखाचा अनुभव, सुखाचं एक समाधान जोपर्यंत का आपल्याला भेटत नाही, तोपर्यंत आपल्याकडं हे काय असणारं जे सुख आहे. आता याच्यात बघा बरं, सुख आणि संतोष काय वेगळं आहे का, एकच आहे. दोन्ही एकच आहे. मग इथं इथं काय द्यायचं, संतोष. संतोष म्हणजे त्या ठिकाणी काय घ्यायचं, अंतःकरणामध्ये असणारा आनंद, आहे की नाही. हा जोपर्यंत जोडला जात नाही, जोपर्यंत आपल्याला एवढा का होईना प्राप्त होत नाही, तोपर्यंत जगामध्ये तुम्ही किती फिरा आणि किती त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा, तोपर्यंत आपल्याला कुठं सुख मिळणार नाही. सगळीकडे आपल्याला सुखाचा दुष्काळच त्या ठिकाणी असू शकतो. ते एक पूर्वी एक चिन्मय फाउंडेशन असं काहीतरी एक सिरियल असायचे, त्याच्यामध्ये उपनिषद गंगा, त्याच्यामध्ये एक राजा होता आणि त्या राजाला सुखी व्हायचं होतं.
मग त्याला कोणीतरी सांगितलं, एक ज्योतिष आला. ज्योतिषाने सांगितलं. आता ते म्हटलं याला काय सांगावं आता, सुख 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 सुख, याला आतलं कळत नाही सुख. म्हणून त्याने एक सोपा पर्याय काढला. म्हणले या राजाला आता सुख सुख सांगायचे, सुख कसं मिळेल या राजाला. म्हणून त्याने सांगितलं, राजा असं कर. म्हणले जो या जगामध्ये सुखी मनुष्य आहे, त्या मनुष्याचं काय करतो, एक सदरा आण आणि तो स्वतः तू पांघर, म्हणजे तुला सुख वाटेल. असं त्याला सांगितलं. म्हणे का? अरे म्हणले बाबा, जो मनुष्य सुखी आहे त्याचं वलय पण सुखकारक असतं. मग तो त्याचा सदरा आणला आणि तू जर पांघरला तर काय होईल, त्या वलयाचा परिणाम तू पण सुखी होईल, आहे का नाही. मग त्या राजाला हे पटलं. मग राजाने विचार केला, खरंच एक काम करू का, या आपल्या राज्यामध्ये कुणीतरी सुखी असेलच ना. मग त्याने त्या सेवकांना बोलावलं आणि सेवकांना सांगितलं. म्हणले तुम्ही आता असं करा, म्हणे राज्यामध्ये दौंडी पिटवा. म्हणे कोण सुखी आहे राज्यामध्ये, जो सुखी असेल ना त्याचं फक्त सदरा आणायचंय, त्याला आपण निम्मी संपत्ती देऊन टाकू, म्हणजे निम्मे राजे त्याला देऊन टाकू, पण त्याचं सदरा आपण आणू. असा विचार ठरला. मग ते सेवक कामालाच लागले, ऐक नाही. मोठा कोणीतरी ऍक्टर, अभिनेता, अमिताभ बच्चन सारखा अभिनेता पाहिला, तरी तो अमिताभ बच्चन काय म्हणायचा माहिती का, म्हणलं मला फक्त भारतातील लोक ओळखतात, अजून माझी जगामध्ये ख्याती झाली पाहिजे, म्हणजे मी मोठा त्या ठिकाणी अभिनेता झाला पाहिजे, तरच मला सुख होईल. म्हणजे एवढा मोठा अभिनेता असून सुद्धा तो सुखी आहे का, तो सुखी नाही. मोठा सावकार पाहिला, पैसेवाले पाहिले, सगळे पाहिले, त्यांना विचारलं ना, सावकार तुम्ही सुखी आहे का, आणि म्हणला कसला सुखी, एवढा एवढा गावापुरता राज्यापुरता माझा मर्यादित व्यवहार चाललाय, माझा व्यवहार कुठं सगळ्या जगाच्या पातळीवर चालला पाहिजे, मग मी सुखी होईल. असा कुणी सापडेल का. सगळे फिरले, सगळे लोक शोधून काढली, एक सुद्धा त्यांना सुखी मनुष्य भेटला नाही. कुठं ना कुठं त्यांना उणीवच त्या ठिकाणी असायची म्हणजे असायची. मग ते फिरता फिरता सेवक दुपार ऊन डोक्यावर आलेलं, वैतागून गेलेले सेवक, असा कोणी मनुष्यच भेटत नाही ज्याला विचारावं. ते सगळीकडे दुखी दुखी दुखी, आहे का नाही. कबीर महाराजांचा तो काहीतरी एक दोहाचे म्हणले, ते मन दुखी या काहीतरी असं म्हटलंय, ते आता आठवत नाही. तर एक गाडीवान होता आणि तो गाडीवान देव आपला दारा धंदा पाणी केला आणि मस्तपैकी तिथं गाडी लावली झाडाखाली, आणि त्या गाडीच्या खाली सावलीला मस्तपैकी बसला होता. बसल्याच्या नंतर हे सेवकाने आपलं गमतीदार कारण त्याला छंदच लागला ना, सुखी कोण आहे का, सुखी कोण आहे का, म्हणून त्याला प्रत्येकाला विचारायचं कशी काय. आता आपण विचारतो का नाही, कोणी भेटलं का, कश काय ते म्हणतात बरे, कश काय बरे, बरेच म्हणतात. कोणी म्हणलं का सुखी, तुमच्या लक्ष देतं ना, कोणी सुखी म्हणत नाही. असं म्हणतो का मी सुखी, बरे बरे बरं एवढंच म्हणायचं, म्हणजे काय, त्याला पूर्णत्वच नाही त्या बाऱ्याला, अशी पद्धत. तसं तो गाडीवान होता ना, तो काय म्हणला, तो म्हणला बरं नाही, सुखी म्हणला. यांचे डोळेच उघडले ते डोळे काय उघडले माहिती का, यांना कितीतरी दिवसाचा उपवास झाला होता आणि त्या डोळ्याने पाहिलं, हा मनुष्य म्हणतो सुखी, यांच्या डोळ्याचंच पारणं फिटलं. पारणं कधी फिटत, उपासाच्या नंतर पारणं फिटत, यांच्या डोळ्याचं पारणंच फिटलं. काय म्हणले, ते त्यांचे डोळे जसे वटारले, ते पाहू लागले, हा बरं नाही म्हणत, हा काय म्हणतोय सुखी आहे, सुखी आहे त्या ठिकाणी. सुखी म्हटल्याच्या नंतर हे धावतच गेली, पायाच पडले. म्हणले बरं झालं, म्हणले तुम्ही कुणी कुणी आतापर्यंत किती फिरलो, म्हणले एक सुद्धा सुखी नाही म्हटला, आणि तुम्ही म्हणता सुखी. हा म्हणला मी सुखी, म्हणला मी सुखी आहे म्हणला. बर म्हणलं मग तुम्ही सुखी आहे, मग म्हणले तुम्हाला तुमचा सदरा कुठे, तुम्ही तर उघडेचे म्हणले. हा म्हणले सदऱ्याची काय आवश्यकता नाही म्हणले, मी विना सदऱ्याचा पण त्या ठिकाणी काय सुखीचे म्हणले. अहो म्हणले आमच्या राजाला सदरा पाहिजे होता तुमचा. म्हणले मला सदऱ्याची आवश्यकता नाही, मी सदऱ्या वाचून सुखी आहे, राजाला सदरा द्यायची माझी परिस्थिती पण नाही, तरी पण मी सुखी आहे. मग राजाला त्यांनी जाऊन वार्ता सांगितले, राजा भेटला माणूस, पण त्याच्याकडे सदरा वगैरे काय नाही. बरं म्हणले मग जा तुम्ही त्याला घेऊन या. त्याला आणायला गेले. तो म्हणला मला त्या राजाकडे यायचं नाही आणि त्या राजाची मला गरज पण नाही, त्या राजा वाचूनही मी सुखी आहे. तुझ्या राजाला एवढं जर आवश्यकता असेल त्याला इकडे घेऊन या. हे गेले, राजे तुम्हीच चला तिकडं, तो काही इकडे यायला तयार नाही. एक तर दुर्मिळ मनुष्य, सगळं राज्य फिरलो पण राज्यात मला कोणी भेटला नाही, हा भेटलाय, तुम्हीच चला. मग निघाले. मग राजे निघाले, पण राजे कसे सगळा लवाजमा घेऊन निघाले. लवाजमा घेऊन निघाल्याच्या नंतर हा काय म्हणायचा गाडीवान, हे राजा मला आता वेळ नाही, तू निघ बरं, मला जरा आराम करू दे, मला दुपार झाली, मला ऊन लागते, चल निघ. ते कशाला आणलं, ते घोडं बैल अमुक मग जा घेऊन मागं. त्याने सगळं घेऊन यायचं, सगळं मागं जायचं, असं 2-3 वेळा झालं. मग त्या राजाला कोणीतरी सांगितलं, अरे राजा, अरे हे सगळं घेऊन जायची काही गरज आहे का, तू आपण मागं पाहिलं की नाही, मी शुक आलो असं सांग.
आता तो दोघांनी जायचं की एकट्याने जायचं तसं तू राजा हे सगळं बाजूला काढ, हे मी काढ आणि हे माझ्या संबंधाने आलेलं हे माझं पण काढ आणि एकटा जा. मग तो एकटा गेला आणि एकटा गेल्याच्या नंतर म्हणला राजा, अरे कशाला हे सगळं देखावा करतो, अरे याच्यात जर सुख जर असलं तर तो असा वन 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 फिरला असता का, नसता फिरला ना. बस आता तुला सुख सांगतो. आणि मग त्या गाडीवाराने त्याला सांगितलं, अरे राजा इकडं तिकडं तू सुख शोधतोय, सुख कुठं असतं, अरे ते सुख आपल्यात असतं. आपण आतमध्ये काय असलं पाहिजे, आपण आपलं आतमध्ये समाधानी असलं पाहिजे. आपण जर समाधानी असेल तर सगळं जग तुला आपलं समाधानी वाटेल ना. आणि आपण जर समाधानी नाही, जग त्या ठिकाणी काय समाधानी वाटेल का, कधी जग समाधानी वाटत नाहीये. त्याच्यात एक असं पाहिलं होतं मागे, आता ते वेळ आता होत आलाय, हाय एक 5 मिनिटं आपण पाहू आणि ह्याच ओळी वाटलं तर थांबून घेऊ. एक न्हावी होता, न्हावी. हा. आणि तो राजा होता. तो राजा काय करायचा, त्या न्हाव्याकडे दाढी करायला नित्यनेमानं जायचा. त्याचा फिक्स न्हावी असायचा. मग त्या आता काही काही गोष्टी ना आपल्याला कुठं जर माहिती नाही भेटली, अगदी पेपरला सुद्धा नाही माहिती आली, तर न्हाव्याकडे मात्र ती माहिती असती म्हणजे असती. न्हाव्याला हे पक्क माहिती असतं आहे का नाही, कुठं काय झालं कुठं काय झालं. कारण कुठं नाही कबूल झालं का न्हाव्याकडे बसल्या बसल्या एवढाच धंदा असतो. राजाने विचारलं, राजाने विचारलं काय नाही बाबा, कसं काय राज्यात आहे म्हणलं, सगळीकडे मजेत, हा सुख सुख, सगळीकडे आनंदच आनंद, काय तोटा नाही काय नाही, मस्त चालले. का बरं मस्त चालले, राजा आहे ना दाढी करायला डुकी करायला, म्हणजे राजा येतो म्हणजे राजा काय हलका आहे का. मग राजा देताना काय देतो, राजा गावाला जर एखादा मुंबईवरून मनुष्य आला ना चांगला तर गावाला एखादा न्हाव्या पुढे आला आणि बसला ना, तर काय करतो, 10 रुपयाची दाढी असेल तर 100ची नोट देऊन निघून जातो, बरोबर आहे का नाही. हा तसं आता राजाना दाढी करायला डुकी करायला येतो म्हणल्यावर काय देत असन, भरपूर काय देत असन. म्हणून राजाने विचारलंच त्याला, म्हणले नाही बाबा कसं काय आपलं राज्यात सगळं सुख आहे ना. म्हणलं आपल्या राज्यासारखं कोणत्याच राज्यात सुख नाही, म्हणलं इतकं मजेत चाललंय आपलं. बरं ठीक आहे. मग ते दाढी करता करता न्हाव्याने, राजाने सॉरी, विचारलं, म्हणले अरे ते तुझं ब्लेड जरा खराब झाला, तुझा वस्तारा जरा खराब झालाय, जरा त्याला घासून आण ना. मला घासून आणू, बरं आण घासून. तो गेला उठला आणि त्याचा तो घासण्याचा दगड होता तो आतमध्ये खोलीत होता, गेला पटकनी घासायला. घासायला गेल्याच्या नंतर आता ते पूर्वी पोत्यावर बसायची दाढी डोकी करायला, ते भादरायला बसला का ते पोता असायचं ना, पोत्यावर बसायची. आणि त्या पोत्यामध्ये काय असायचं खाली, ओचाकलं का त्याच्यामध्ये चिल्लर ठेवायची, पैसे ठेवायचे, नाणे ठेवायचे, आहे का नाही. हा. अशा पद्धतीनं मग तो बसलाच होता कोण, राजा. आणि त्या राजाने काय केलं, ते पोतं उचकलं, त्याच्यातली सगळी चिल्लर वगैरे होतं ना, हे सगळं घातलं खिशात. आणि न्हाव्याने बरोबर बाहेर येऊन ते पाहिलं. पण आता पाहिल्याच्या नंतर आता जर म्हटला राजा तुम्ही माझे पैसे चोरले, सुडावू देईन, सोपं नाही राजाला म्हणायचं चोर आहे तुम्ही आहे का नाही. बसला मग मग आता त्याच्या चेहऱ्यावरला आनंदच संपून गेला ना. कारण तो आनंद त्याने कुठं मानला होता, आनंद बाहेर मांडला होता. मला सांगा ह्या जगामध्ये जेवढे काही पदार्थ, आता वारंवार तेच सांगून होतं का, आपल्याला हे पदार्थ आपल्या अंतःकरणापर्यंत जातात का, का त्याचं फक्त ज्ञान जातं असतं. त्याचं फक्त ज्ञान जातं असतं. जेव्हा तो पदार्थ आपल्याला अनुकूल होतो तेव्हा त्या पदार्थाचं आपल्याला सुख होतं, आणि जेव्हा तोच पदार्थ आपल्याला प्रतिकूल होतो तेव्हा त्याचंच ज्ञान आपल्याला दुःखकारक असतं. म्हणजे ते ज्ञानच आपल्याला सुखरूप आणि दुःखरूप करत असतं. पदार्थ आपल्याला सुखरूप करत नाही, दुःखरूप करत नाही का, कारण तो पदार्थच मुळात काय असतो, जड असतो. त्याचे पैसे कुठे, पोत्यात आहे. आता पोत्यातले पैसे कुठे गेलेत, राजाच्या खिशात गेले. पैसा त्या ठिकाणी काय चांगला आहे का वाईट आहे, पैसा चांगला पण नाही आणि पैसा वाईट पण नाही. मग पैसा काय, पैसा जड आहे, पण त्या पैशाचा असणारा आपल्याला ज्ञान, किंवा तो पैसा आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. हा. जर राजाच्याच खिशातला पैसा असेल तर तो आपल्याला अनुकूल आहे का, आपल्याला अनुकूल नाही, तो प्रतिकूल आहे आपल्याला. मग त्याच्याविषयी आपल्याला काही सुख होणार आहे का, नाही होणार, बरोबर आहे की नाही. पण आपला पैसा जर राजाच्या खिशात गेला तर आपल्याला काय, तो पैसा आपल्याला प्रतिकूल होतो, म्हणजे दुःखरूप होतो. मग त्या राजाने विचारलंच, म्हणले कसं काय नाही बाबा, आता तू ना आपल्या राजाविषयी सांगतो ना, कसं काय म्हणले आपल्या राज्यात, काय सांगायचं राजा, अरे सगळीकडे चोरांचा सुळसुळाट झाला म्हणले. काय झालं, अहो इथं ठेवलेली वस्तू आता सापडत नाही, अशी गंमती ठेवू का नाही आज झालेले. इथून नुसतं हालायला खोटी, म्हणजे हा बोलवतोय पण नाव नाही घेत बरं का, हुशार आहे. बोलवतोय म्हणलं अरे इथं ठेवलेलं, आता इथं ठेवलं ना, थोडं कुठून जाऊन आलं का लगेच गायब होतं म्हणले. अशी परिस्थिती, सगळीकडे चोर चोर म्हणले, राजा काय खरं नाही. तू तर म्हणतोय सगळीकडे चांगलं होतं. मग मला काय म्हणायचंय, पहिलं समाधान मानलं होतं आणि आता तू समाधान मानतोय का, आता समाधान मानत नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत सगळीकडं सगळीकडं आपल्याला, सगळीकडं दुःखच आहे, सगळीकडे कष्टच आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण समाधान मानतो तेव्हा काय होतं,
अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. आता एक गोष्ट आहे, आता ते सांगावं नाही पण तरी सांगतो जरा, म्हणजे अनुभवाला आहे म्हणून सांगतो. आपल्या दादांच्या घरी कुणीतरी एक आमदार खासदार एक गेला होता. गेल्याच्या नंतर आता दादा आपले कथा कीर्तन करतात आणि कोणाकडून काही घेत नाही. पण मग घरचं कसं काय चालायचं, थोडा तिथं खोल्या वगैरे काढलेल्या आहेत, तिथं कुणीतरी भाडेकरू असतात. आणि त्या भाडेकऱ्यांच्या देण्या याच्यावरती थोडं त्यांचा ते घराचं थोडं चालतं बुवा. तेव्हा ते त्या असणाऱ्या व्यक्तीनं विचारलं, म्हणले महाराज तुम्ही काय घेत नाही, काय नाही काय नाही. आणि मग हे कसं काय चालतं. ते म्हणले मग हे थोडं खोल्यांचं भाडं वगैरे येतं, त्याच्यामध्ये हे सगळं चाललं. एवढ्या पैशावर सगळं कसं काय चालतं बरं. एवढी मुलं शिकायला खायला प्यायला सगळं आमच्यासारखी येतात, त्यांना चहा पाणी सगळं हे कसं काय चालतं. तेव्हा दादाने त्याला एक उत्तर दिलं. म्हणले त्याला एक उत्तर आहे म्हणले, त्या गोष्टीवरती आमचं सगळं चाललं म्हणले व्यवस्थित. व्यवस्थित नाही चाललं म्हणले, टीचीच चालले म्हणले. ते म्हणले काय असं ज्याच्यामुळे तुमचं सगळं चाललंय. ते म्हणले समाधान. एक समाधान नावाची गोष्ट आहे, त्या गोष्टीवरती आमचं हे सगळं चाललंय. आम्हाला पैशाची जास्त गरज नाही, आम्हाला समाधानाची जास्त गरज आहे. मग आम्ही त्या ठिकाणी ना सगळ्यात जास्त काय वाढवलंय, पैसा नाही वाढवला, सगळ्यात जास्त आम्ही समाधान वाढवलेलं आहे. मग आपण काय वाढवलं पाहिजे, आपण समाधान वाढवलं पाहिजे. लोक पैसा वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि सुखसुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्या मिळवूच नका, तुम्ही समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा. का मग ते पैसा कमी जरी असेल, चटणी मिरची असेल, वारकरी पाहता का नाही, आता महाराज आहे वारी करतात का नाही आणि दिवसभर थाकतात, ऐक नाही, दुपारी असं कुठं एखादं फाटकं पोतं जरी भेटल, त्याच्यावरूनच आपलं सहज अंग टाकलं तर त्याला झोप येते की नाही. आता तिथं त्याला चांगला तक्के गाद्या वगैरे असण्याची आवश्यकता आहे का, नसू द्या. फाटकं पोतं जरी असेल तरी तो लगेच त्याला झोप लागते की नाही, लगेच झोप लागते का. हा, आता त्याने सगळं टाकून दिलं म्हणूनच त्याला समाधान आहे. बरोबर आहे की नाही. तसं दे का संतोष एक न जोडे, जोपर्यंत एक संतोष एक समाधान जोपर्यंत तुम्हाला एक लवलेश का होईना जोपर्यंत प्राप्त होत नाही, तव सुखाची सैंग साकडे. तोपर्यंत सुखाचं ऐक नाही सैंग फार कठीण आहे. साकडे म्हणजे फार कठीण आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्हाला सुखाचा सगळीकडे दुष्काळ आहे, म्हणजे सगळीकडे कसा फारच असणारा दुष्काळ आहे, फारच त्या ठिकाणी ते कठीण आहे. मग जोडल्या कवनीकडे अपुरे असे. आणि जर ते सुख जर ते समाधान जर तुम्हाला आंतरिक जर ते ठिकाणी प्राप्त जर झालं, जोडल्या जर ते प्राप्त जर झालं, कवनीकडे अपुरे असे, मग ते सुख तुम्हाला कोणत्या बाजूला कमी पडेल बरं, कोणत्या दिशेला कमी पडेल. कोणत्याही दिशेला जा, कोणत्याही बाजूला जा, सगळीकडे तुम्हाला काय अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची. आता माय ऐक नाही, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, सगळं सगळं तुम्हाला सुखरूपच वाटेल. मागे तुम्हाला एक कथा सांगितली का नाही, की त्या दुर्योधनाला विचारलं आणि त्या युधिष्ठिराला विचारलं, म्हणे सज्जन 4-2 घेऊन या. त्या युधिष्ठिराला सगळीकडे सज्जन दिसायचे आणि दुर्योधनाला सगळीकडं दुर्विचारी दुर्जनच त्या ठिकाणी दिसायचे. का, त्यांची नजर तशी झाली होती. तसं आपली जर नजर समाधानाची झाली तर आपल्याकडे काय सगळीकडे समाधानच समाधान, जिकडं पहा तिकडं समाधानच पाहायला मिळेल. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे बाप आहे विठ्ठल आणि रखमाई, वन पट्टन एक भाव अवघा ठाव, सरता झाला एक सारखा झाला. आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके. कसलं आठवच नाही सुख दुःखाला, नाचे तुका कौतुके. मोठ्या कौतुकाने नवलाने नाचू लागतो त्या ठिकाणी. हे का झालं, सगळीकडे सुखच दिसू लागलं का, आतमध्ये एक लेश तयार झाला पाहिजे. जोपर्यंत तो समाधानाचा लेश तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख किती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. फार प्रयत्न चाललाय ओव्या उरकायचा, पण ओव्या काय उरकत नाही आपल्या. आता हे असं चालणार आहे असं वाटायला लागले. त्याला काय विलाजच नाही. आता काय करावं, ते आता ते आवरायचं म्हणलं तरी आवरत नाही, उगतं काय घेतल्यासारखं होत नाही. मग आता हे चाललंय, हे असंच चालणार, काही पर्याय नाही त्याला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. राधे राधे.